गावले गुड मॉर्निंग. काय म्हणते मॅनेजमेंट? मजेत ना? मी पण मजेतच आहे एकदम. तर आज दिवस चौथा. आज आपण रात्री जसं की तुम्ही बघितलंच आहे बघा, आपण शनी शिंगणापूरमध्येच राहिलेलो. सो आज शनिवार आहे. सो आत्ता सकाळी जातो, एकदा शनी महाराजांचं दर्शन घेऊन येतो परत एकदा. आणि माझं 2 विजिटचा प्लॅन आहे. एक तर इथंच आहे साखर कारखाना, आणि दुसरा एक केमिकल फॅक्टरी आहे. ती त्यात पांढरीचा पूल म्हणून एक जागा आहे, इथं तिथं जायचं आहे. सो आवरले आत्ता वाजलेत 8 वाजलेत, 8 वाजून 5 मिनटं. जाऊन दर्शन घेतो, येऊन मग ब्रेकफास्ट करू आणि विजिट करू मग कल्टी चिंचनेरला. चलो रेडी तर झालोय मी. बॅगा काय जास्त काढल्या नाही, आता हे आल्यानंतर भरायली. सो चलो फिर निघालते, पहिल्यांदा दर्शन घेऊन येऊन काय मग ते इथनं मग देवस्थान कसं दिसतंय. शनी देवस्थान कॉलेज दिसतंय ना मंदिर. ते नवग्रह ताऱ्यांचं हे आहेत, आणि इकडं मंदिर आहे आत. ते चलो अंदर जात. काहीच गर्दी नव्हती, आता गर्दी चांगलीच आहे. अवघड जायचं माझं, मला जायचं विजिटला. अहो पहिला राउंड में खाएंगे इडली. इडली खातो पहिल्या राऊंडला. और इडली जरा गंडलेली दिसते, जरा कडक कडक झाली. मला वाटलं ऍक्च्युली रिक्षा मिळायची नाही, हात करून जायला लागेल, पण लकीली रिक्षा भेटली इथं बरोबर मंदिराच्या बाहेरच्या साईडला. लॉज बंद जरा पुढे चालू झालो. इथं तर मुळा कारखाना 2 किलोमीटर आहे. तर जातो त्या कारखान्यात एक विजिट करतो आणि मग पुढचं बघा. कारखान्यात आलो आपण. गाड्या थांबल्यात बघा नंबरला, सगळ्या ट्रॉल्या भरलेल्या आहे. काय करतात तिकडं हे करतोय. अच्छा, तर काय झालं मगाशी दर्शन झालं ओके मध्ये, काही गर्दी नव्हती. 5-10 मिनिटात झालं. एवढी गर्दी नव्हती, म्हणजे काल रात्रीपेक्षा थोडी होती, पण लगेच झालं. त्याच्यानंतर नाश्ता केला. नाश्ता तुम्ही बघितला, जरा काढल्या होतं. इडली पोळी खायची होती पण मिळाले नाहीत. पण ठीक आहे, इडलीनं काम चलावू आपलं झालेलं आहे. आणि आवरून लगेच आलो. मग 2 विजिट करायचे आज. पहिल्या कारखान्यावर मी आलो. आता किती वाजले? 10 वाजलेत ना, 10:15 झाले. अजून मला वाटतं कोण आलं नसतील. टिफिन साहेब वगैरे राऊंडला गेलेले असेल, पण पटकन जरा आलेलं बरं असतं. ही एक विजिट करायची ना, अजून एक दुपारनंतरच कल्टी मारायची. जास्त वेळ थांबायचं नाही आज, कारण जायचं सातारला. त्यामुळं जरा लवकर काम करायचं. चलो फिर अंदर जाते. पहिली विजिट झालेली आहे 11:30 वाजताच, आणि जरा बरं वाटलं, जरा लवकर विजिट झाली. आता दुसरीकडे जायचंय. आता इथनं जायचं पांढरी पूल म्हणून गाव आहे, तिथं जायचंय. ॲक्च्युली काय आहे ना, माझी एक मिटिंग आहे 4:30ला MD बरोबर. त्यामुळे मला असा प्लॅन आहे की 4:30पर्यंत पुण्यात पोहोचायचे. म्हणजे पुण्यात कुठेतरी थांबून रेस्टॉरंटमध्ये वगैरे ती मग मिटिंग अटेंड करायला. बाकी मिटिंग झाली इथली चांगली. ॲक्च्युली काय, हा कारखाना जरा फायनान्शियली जरा सफर करतो, सहकारी आहे ना, त्याच्यामुळे थोडासा जरा प्रॉब्लेम होता. बट आपले पंप्स चांगले चालले तिथे. 4 सीझन झाले स्टेटर गेला नाही बघा, विचार करा किती चांगले क्वालिटीचे. चलो आता जाऊ. इथनं पुढं हे दिसतंय का, हे गेट दिसते ना, इथनं पुढं आपल्याला पांढरी पुलासाठी घोडगंगा काहीतरी असं नाव आहे तिथं. त्यासाठी बस मिळेल, बस नाही काहीतरी मिळेल, बघू. बाबा फुल लोड आहेत, फुल. कायच कार्यक्रम दोघांचं काय चाललं काय कळणार, लय लोड आहेत बाबा. कालचा कार्यकर्ता ना पिवळा शेडवाला, त्याला उभं राहिले ना, शेवटी तो खाली उभं राहूनच खाली बसूनच बोलायला लागलाय. चर्चा बसून चालली. काहीतरीच विषय झाला, गाडी सोड काहीतरी म्हणतो. गाडी सोड कसं आहे. आता गोडेगाव काय गेले, गोडेगाव फाट्यापासून मला ती लिफ्ट भेटलेली बघा. त्यांनी मला त्या काका दादवले, तिथे सोडले. आता तिथं मला एक रिक्षा मिळाली. पुण्याला जायला खरं डायरेक्ट बस होती, पण मी म्हटलं जरा एक विजिट करू आणि नंतर जाऊ. आता ते पांढरी पूल म्हणून एक जागा आहे, तर आपली एक विजिट करायची आणि त्याच्यानंतर मग जायचं पुण्याला डायरेक्ट. 4:30 वाजता मिटिंग आहे, म्हणजे 4 वाजेपर्यंत पुण्यात पोहोचलं पाहिजे. तुम्हाला इथे बसल्यानंतर कोट बघा किती भारी. नो वन हॅज एव्हर चेंज द वर्ल्ड बाय डुईंग व्हॉट द वर्ल्ड हॅज टोल्ड देम टू डू. ओके, दुसरी पण विजिट झाली. आपला कस्टमर बघताय तुम्ही मागे आहे जो VRS फूड्स, बरंच आहे ते मिल्क प्रोडक्ट्स मध्ये आहेत.
तर आता काय झालंय आपल्याला बघा हायवे इथून आता बरोबर 26 किलोमीटर इकडे जायचं आपल्याला अहिल्यानगरला आणि अहिल्यानगर वरून पुण्याला जायचंय. तर एक लय मोठं टास्क आहे. आता 4:30 वाजता मीटिंग आहे. ठीक आहे. तर मला वाटतं 4 वाजेपर्यंत पुण्यात पोहोचलं पाहिजे. सो जरा अवघड आहे. मिथल्या साहेबांना विचारलं का शिक्रापूरमध्ये ट्रॅफिक असतं, सेकंड शिप वगैरे सुटायचं टायमिंग आहे ना, तरी पण आपण ट्राय करू. आणि जेवायला तर कुठं थांबायचं बसायचं नाही. आता रपार गाडी लेके निकलने का होगा तिथे थांबायचं आपल्याला. साऊथचा प्रसाद दिसतोय त्या ढाब्यापासून आपल्याला गाडी मिळेल काहीतरी. चल डोंगरामध्ये डोंगर आहे राव, मला माहितच नाही. लय मोठे डोंगर आहे. चांगलंच घाट रस्ता आहे. आणि परत एकदा मी लिफ्टिंग होतं झाले आता मी लिफ्ट त्या आजूबाजूला बस तिथे थांबत नव्हती. तो लिफ्ट मिळाली आता इथे नाही जातात. अहिल्यानगर मध्ये पोचले तारकपूर बस स्टँडला. आणि आहे ना लईच खतरनाक राईड होती. काकाराव सुपरमॅन मावा टाकला एकदा मध्ये थांबले. आपली रपरप गाडी आणली की नाही नाच करत नाही. तर बस बीस नाही आला सुद्धा लय वेळ लागला असं. कारण काय तिथं रस्त्याचं काम चाललेलं आणि बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक होतं. काकाने रपारप गाडी काढली. आता पुण्याला गाडी कुठं लागते कोणाच. चला बघूयात आज. ग्राफिटी भारी गेले ना अहिल्यानगरच्या. ओम शम शनेश्वराय नमः. मस्तच केलं राव, क्वालिटी. गाडी लागलाच वाटतं मला पुण्याला बरं का. जरा गर्दी जास्त आहे त्यामुळे जरा स्मार्टनेस दाखवली पाहिजे. आणि पटकन पुढे येऊन थांबतो जरा म्हणजे गाडी भेटत. नाही तर इथंच मिटिंग करायला लागेल. जरा पुढे जाऊन थांबू मला वाटतं. थांबू काय. ओके तर गाडी मिळाली पण गाडी एवढी फुल आहे का नाही जागा नाही कुठं बसायला. तर मी काय आपली मिटिंग आहे 7:30. त्यामुळे मी आता असं डिसिजन घेतला की इथं न थांबता उभं राहून जायचं. ती गाडी आहे शिवशाही तर लागेल का इलेक्ट्रिकल बस थोड्या अर्ध्या तासाला कुठे करायला परत नाही गेली लागली काय परत रस्ता कुठं पळापळी करत होता. त्यामुळे मी आता ह्याच गाडीने जायचं असं ठरवलेलं आहे. उभं राहून बघू रस्त्यात कुठेतरी जागा मिळेल बसायला. नाही मिळालं तरी नो प्रॉब्लेम, आपल्याला सवय आहे. 4:30ला पुण्यात 4 वाजता आहे. 4 वाजता पोहोचेल. अर्धा तास लागेल मग रेस्टॉरंट चेक करायला. सुप्याच्या पुढे बरोबर गाडी थांबली जेवायला. पटकन जेवतो. चना मसाला नाही रोटी. भूक पण लागली. चला या जेवायला. बरोबर 4 वाजले आणि आणि म्हटलं तर काय 4:30 पर्यंत काय पुण्यात पोहोचत आहे म्हणून इथं थांबावरून 4:30ला मीटिंग होती. कॅफे आम्हाला सुरुवात केली आणि बरोबर आता मिक्स झालंय. मीटिंग कॅन्सल झाली. मीटिंग सोमवारी काय म्हणजे मी काय चांगला चाललो होतो ना. मला लेट झाला आता 1-1.5 तास गेला. डायरेक्ट बस मला पुण्यात मिळालेली. उशीर होणार. सोमवारची मीटिंग आहे. इकडून ज्या गाड्या आहेत सगळ्या भरून येतात. आता परत इथं वेट करायचा आणि परत दुसऱ्या बसची वाट बघतात. ही संभाजीनगरवरून आले काय रे जाय पण गेली. बरोबर 20 मिनिटं थांबलं तरी AC ड्रायव्हर्स मिळाले. बरं गणपती जाणार होतं पण कॅन्सल केले कारण बॅग वगैरे लगेच इथून पुढे जायचं. नेक्स्ट टाइम गणपती वाघोलीत जे आपलं स्वागत झालंय 6:30 वाजता बरोबर. ते जरा ट्रॅफिक न झालंय. जरा वाघोलीचं थोडं पुढं आलं जरा कमी झालं. मला 7-7:30 वाजता स्वारगेटला पोहोचायला. पण बरं झालं ट्रॅव्हल्स जरा भारी भेटली बघा. ट्रॅव्हल्स ओके मध्ये भेटलेली आहे. लवकर घरी पोहोचलं पाहिजे. 8:30 वाजायला भूक पण लागलेली. स्वारगेटला कसली गर्दी बेकार आहे. रस्ता क्रॉस करायला पण येतं. सिग्नल संपायची वाट बघायला लागते. लाईन पडले केवढी मोठी. नाही तर नॉनस्टॉपला थांबलोय आणि मग त्या बसमधून उतरलं शिवाजीनगरला. शिवाजीनगरमधून आपलं हे केली ऑटो केली. रिक्षा करून डायरेक्ट स्वारगेट आला. ब्लॉक करत बसलो आणि स्वारगेटला आलो तर स्वारगेटला जे एवढी लाईन मला पोहोचायला 11 वाजतील असं मला वाटतंय. नॉनस्टॉपला तर काही नंबर आला नाही. तोपर्यंत मेंढा डेपोची गाडी आली. गाडी
तोपर्यंत पुढे फुल झाली गाडी. नशिबाने आपला मागच्या सीटवर का होईना मला नंबर मिळाला. बावड्याला त्यांनी घ्यायला गाडी घेतली पोचले आता टोल राहण्यामध्ये टोल नाका सातारा आलाय. लय बेकार थंडी असते त्याच्यामुळे अजिबात खिडकी उघडणार नाही. पोचलाय 4 दिवसानंतर. ही बघा आपली बस आणि बरोबर मी लास्ट सीटवर माझा नंबर होता. सगळं खावा दिसते आणि पोचले साताऱ्यात. आपलं शूटर आलं घ्यायला भावडे. रिक्षा स्टॉप तिकडे थांबलाय. अजून मी जातो तिकडे. शूटर आपले खास आहे ते भावड्या येऊन थांबले मी याच्या आधीच. भावड्या मला येताना पण भावड्या सोडायला आला आणि जाताना मला आता घ्यायला आलाय. भावड्याला लय काळजी आपली जॅकेट बिकडे घेऊन आलं. थँक्स भावड्या. भावड्या चलो आता काय करू. आता ब्लॉग मी इथं संपवतो. गुड नाईट बाय बाय. आता मला कंटाळा जाऊन जेवणार मी घरी. बाय बाय.